नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडीच्या वार्षिक सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. मी विशाल रमेशचंद्र पवार तुमच्यासमोर चालू घडामोडींचं हे सिरीज घेऊन आलेलो आहे. येत्या लक्षात त्यातला हा चौथा भाग. ओके, या भागांमध्ये या सिरीजमध्ये आपण चर्चा करत आहोत जानेवारी 2023 ते जून 2024 दरम्यानचा सर्व पातळीवरच्या चालू घडामोडींचा. चला तर मग भाग 4ला सुरुवात करूया. बातमी आहे, राजस्थानमधील नागौर भागात सापडला लिथियमचा साठा. कुठं सापडला? नागौर भागात. कोणत्या राज्यात? राजस्थानमध्ये. देशात लिथियमची मागणी 80% पूर्ण होईल एवढा तो मोठा प्रमाणातला लिथियमचा साठा नागौरला सापडला. आतापर्यंत भारताची लिथियमसाठीची अवलंबित्व चीनवरच होतं. आता नव्याने हा साठा सापडल्याने लिथियमसाठी चीनवरचं अवलंबित्व आपसुकच कमी होतानाची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. या अगोदर जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात लिथियम मेटलचा साठा सापडला होता. हा जो जम्मू अँड काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात हा साठा सापडला, तिथला साठ्याचं प्रमाण जवळपास 59 लाख टन इतकी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतात आणखी एका राज्यात लिथियमचा साठा आढळला आहे. काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचा साठा जो आपण वरती चर्चा केली त्याच्यापेक्षा हा सापडलेला काश्मीरमधील साठ्याच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया GSI या संस्थेने दिली आहे. येत्या लक्षात, 2030 पर्यंत कारमधून होणारे 30% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. लिथियम हा जगातील सगळ्यात हलका आणि मऊ धातू आहे. लिथियममुळे केमिकल एनर्जीचे रूपांतरण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. म्हणजे केमिकल कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल. आता जिथं इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन केमिकल टू इलेक्ट्रिकल लागणार आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल व्हेकल EVs, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, या ठिकाणी लिथियम महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांसाठी बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम धातूचा वापर केला जातो. कशामध्ये? बॅटरी. देशातील लिथियमची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. सध्या जगातील लिथियमचे 47% उत्पादन हे एकट्या ऑस्ट्रेलियात होते, तर 30% उत्पादन चिलीमध्ये होते आणि 15% उत्पादन चीनमध्ये होते. 1 नंबर आहे तुमचं ऑस्ट्रेलिया, 2 नंबर आहे तुमचं चिली, 3 नंबर आहे चायना. म्हणजे 50%च्या आसपास एकटं उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये घेतलं जातं. त्याच्या खालोखाल 2 नंबरला चिली आहे. आता भारतात जम्मू काश्मीरनंतर राजस्थानमध्ये लिथियमचा साठा सापडल्याने लिथियम साठीच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होण्यासाठी आशा निर्माण झालेली आहे. पर्यावरणपूरक आणि पेट्रोल, डिझेल आणि CNGवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जातोय. मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढले आहे, तर दुसरीकडे देशातील मोबाईल फोन निर्मितीचे कारखाने सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे. आणि त्याच्यातला पहिला प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो की ॲपलचं प्रोडक्शन भारतात सुरू झालेलं आहे मोबाईल फोनचं. चीनमध्ये कारखाने असणाऱ्या मोबाईल फोन कंपन्यांनी भारतात यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. आता भारतात लिथियमचा साठा आढळल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल बॅटरीच्या निर्मिती उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता आहे आणि पर्यायाने त्याच्या किमती पण भारतासाठी कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. येतंय लक्षात? ओके.
महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजे एस.टी. महामंडळाच्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे, त्यांचा हा फोटो आहे. तुम्ही बघू शकता, पहिली बस पण त्या ठिकाणी फोटोमध्ये दिसते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजे एस.टी. महामंडळाच्या पहिल्या बसचे वाहक म्हणजे कंडक्टर, येतं लक्षात. लक्ष्मण केवटे, वाहकला कंडक्टर म्हणतात, येतं लक्षात. आणि चालकाला ड्रायव्हर, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. वाहक लक्ष्मण केवटे यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. पहिल्या बसचे कंडक्टर. पहिली बस कधी धावली मग? 1 जून 1948 मध्ये पहिली बस पुणे ते नगर अहमदनगर दरम्यान धावली. सकाळी 8 वाजता ती धावली आणि तिची आसन क्षमता सीट कॅपॅबिलिटी होती 30. यावर्षी 1 जूनला पहिली बस धावली. या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे 1 जून 2023ला पहिली बसला 75 वर्ष पूर्ण झाली. ओके. मागच्या वर्षी परिवहन मंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई ही पुणे ते नगर दरम्यान सुरू करण्यात आली. तिचा शुभारंभ लक्ष्मण केवटे यांच्याच हस्ते करण्यात आला. ओके. AI सुपर कम्प्युटर ऐरावत पुट्स इंडिया अमंग टॉप सुपर कम्प्युटिंग लीग. ऐरावत रँक 75th इन टॉप 500 सुपर कम्प्युटिंग लिस्ट. जे सुपर कम्प्युटर म्हणजे महासंगणकाची यादी आहे जगाच्या पाठीवर 500 महासंगणकांची जागतिक पातळीवरची. त्यामध्ये भारताचा ऐरावत एक AI सुपर कम्प्युटर 75व्या क्रमांकावर आहे. येतं लक्षात. मोहेंजोदडो पुढची ऐतिहासिक बाब आहे. मोहेंजोदडो संस्कृतीतील कारागिरांच्या कलाकुसरीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण त्याचं असं आहे की एक आर्टिकल आलेलं होतं, मोहेंजोदडो संस्कृतीतील एक डान्सिंग डॉल उत्खननामध्ये सापडलेली आहे. त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करून ठेवावा असं एक आयडिया या बातमीवरून मी लावलेली आहे. येतं लक्षात. पुढचा बाब ऑनलाईन गेमिंगवरील कर. आता हे इकॉनॉमीची बाब आहे. अगोदरची बाब ही जी होती ती हिस्ट्रीच्या संदर्भात होती आणि हिस्ट्री कोणती? एन्शंट हिस्ट्री. येतं लक्षात. त्यातल्या त्यात ही जी सुपर कम्प्युटरची बाब होती ती टेक्नॉलॉजीच्या संदर्भात होती. येतं लक्षात. त्याच्यानंतर ही जी बाब होती ती हिस्ट्रीच्या पण संदर्भात आहे, मॉडर्न हिस्ट्रीच्या पण संदर्भात आहे, प्लस ट्रान्सपोर्टेशनच्या संदर्भात आहे. आता ट्रान्सपोर्टेशन कोणतं? तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत आहे, सार्वजनिक वाहतूक. लिथियमचा हा जो साठ्याबद्दलची आपण बाब पहिली बघितली, ही बातमी तुम्हाला मला महत्त्वाची आहे. जिओग्राफी, भूगोलाच्या दृष्टिकोनातून भारताचा भूगोल, इंडियन जिओग्राफीमधला टॉपिक नॅचरल रिसोर्सेस. येतं लक्षात. त्याच्यासाठी त्याच्यासोबतच त्याच्यामधला महत्त्वाचा लोकेशन ऑफ द इंडस्ट्री. येतं लक्षात. या टॉपिकसाठी भूगोलातल्याच सोबतच इकॉनॉमीसाठी पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की याच्यात इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या संकल्पनांमध्ये पण ही न्यूज आपण चर्चा केलेली आहे. येतं लक्षात. चला, विषय आता डिनोट करून घेतले कोणत्या याचं आहे. ठीक आहे. ऑनलाईन गेमिंगवरील कर ही बाब इकॉनॉमीच्या संदर्भात आहे. सेंट्रल डायरेक्ट टॅक्स बोर्ड, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBTने ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या रिसोर्सवर स्रोतांवर कर कपात TDSसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. त्यात ऑनलाईन गेमिंगमधून जिंकल्यास
कर वजा करण्यासाठी 100 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली. किती रुपयांची? 100 रुपयांची मर्यादा. बोनस, रेफरल बोनस आणि प्रोत्साहन देखील ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर करपात्र विजयासाठी मोजले जातील. बोनस पण मोजला जाईल, रेफरल बोनस जिंकले त्याच्या व्यतिरिक्त रेफरल बोनस पण, आणि प्रोत्साहन म्हणजे स्पॉन्सर करणं येतं लक्षात. याच्यासाठी पण टॅक्सेस डिडक्ट केले जातील ऑनलाईन गेमिंगच्या वर. येतं लक्षात. पुढची बातमी आहे केंद्रीय श्रममजुरी अहवालाच्या संदर्भात, सेंट्रल लेबर रिपोर्ट. येतं लक्षात. 13 एप्रिलमध्ये संकटाचे वेतन. येतं लक्षात. आता त्या ठिकाणी लेबर ब्युरो जे आहे त्याच्या आकडेवारीच्या आधारे वास्तविक वेतनाच्या आभासी स्थिरतेच्या अलीकडील पुराव्याकडे लक्ष वेधले गेले आहे. उदाहरणार्थ 2014-15 ते 21-22 या कालावधीत पुरुष शेतमजूर, बिगर शेती कामगार आणि बांधकाम मजुरांच्या वास्तविक मजुरीत दरवर्षी 1% कमी, खूपच कमी वाढ झाली. म्हणजे वाढ झाली, मात्र ज्या पटीने व्हायला पाहिजे होती तेवढी वाढ काही 14-15 ते 21-22. या मुद्द्याने थोडी उत्सुकता निर्माण केली असल्याने अद्ययावत करणे उपयुक्त ठरू शकते. ही मजुरी दर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेबर ब्युरोच्या आकडेवारीनुसार या मुद्द्याला पुष्टी दिली गेली आहे. म्हणजे त्याला रिपोर्टने पण साथ दिली, ती आकडेवारी पण मॅच झाली. 2022-23 मध्ये वास्तविक वेतनाचा वाढीचा दर पहिल्या व्यवसाय गटासाठी केवळ 0.2% होता. पहिला वेतन गट कोणता? पुरुष शेतमजूर. येतं लक्षात. इतर दोनसाठी तो नकारात्मक होता, म्हणजे वाढ तर झालीच नाही. ही मुदत 22-23 पर्यंत वाढवली तर 14-15 पासून विकास दर पुढील प्रमाणे आहे. शेतमजुरांसाठीचा दरवर्षीची वाढ 0.8% आणि बिगर शेती कामगारांसाठी 0.2 आणि बांधकाम कामगारांसाठी आणि त्यातल्या त्यात फक्त पुरुषांसाठी ते किंचित नकारात्मक आहे, म्हणजे तिच्यामध्ये घट आहे. येत्या लक्षात. ही चिंताजनक बाब आहे. महागाई का जाणवते आहे की ज्या प्रमाणामध्ये महागाई वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये वाढ झाली त्या तुलनेत वाढ तर झालीच नाही मजुरांच्या वेतनामध्ये आणि त्यातल्या त्यात हातमजुरांच्या हिच्यामध्ये. त्यांच्यामध्ये उलट शेवटचे जे 2% आपण बघितलं त्याच्यात घट झाली आणि जी पहिली वाढ झाली शेतमजूर ती पण 0.8% झाली प्रतिवार्षिक. येत्या लक्षात. हा फटका इकॉनॉमीला सगळ्यात महत्त्वाने बसलेला आपल्याला दिसतो. पुढची बातमी आहे पॉलिटीच्या संदर्भात. येतं लक्षात. आणि अवॉर्डच्या पण संदर्भात. येतं लक्षात. राज्यशास्त्र, त्यातल्या त्यात इंटरनॅशनल रिलेशन्समधलं. पंतप्रधान मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान झालेला आहे. त्याचं नाव आहे कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हे त्या फिजीच्या मार्फत प्राप्त झालेल्या पुरस्काराचं नाव आहे. फिजीचे पंतप्रधान सितवानी राबुका यांच्या हस्ते तो मोदींना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे आतापर्यंत मोजक्याच गैर फिजियनांना हा सन्मान मिळालेला आहे, त्यापैकी मोदी एक आहे. येतंय लक्षात. चला, गेल्याच वर्षी भारताच्या नवीन संसदेचं उद्घाटन झालं. जुन्या आणि नव्या इमारतींची तुलना प्रकर्षाने त्या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित ठरतं. हा मुद्दा तुमचा हिस्ट्रीशी पण जुळतो, हा मुद्दा तुमचा पॉलिटिक्सशी पण जुळतो. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, करंट इश्यूजचा आहेच आहे. जुनी संसद त्या बाबतीत जर आपण बघितलं तर या इमारतीची पायाभरणी ड्यूक ऑफ कॅनॉटच्या हस्ते 12 फेब्रुवारी 1921 रोजी केली गेली होती, म्हणजे भूमिपूजन त्याला आपण म्हणतो. आणि इमारतीचे उद्घाटन लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते 18 जानेवारी 1927 या तारखेला झालेलं. दोन्ही तारखा महत्त्वाच्या आहे आणि दोघी व्यक्ती ड्यूक ऑफ कॅनॉट. येतं लक्षात. आणि लॉर्ड आयर्विन 21ला पायाभरणी, 27ला उद्घाटन. एकूण लागलेला काळ
बांधकाम काळ किती झाला मग? 6 वर्ष. ओके, बनवण्यासाठी 6 वर्ष लागली. या इमारतीची डिझाईन कोणी तयार केली? एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी त्याचं डिझाईन केलं. बांधकामासाठी खर्च 83 लाख रुपयाला त्यावेळेला. आसन क्षमता बांधलेल्या त्या पहिल्या म्हणजे आताच्या जुन्या लोकसभेची होती 543 आणि राज्यसभेची होती 545 सदस्य संख्या बसू शकतील इतकी. नवीन जी बांधण्यात आली ती बांधकाम करणारी कंपनी होती टाटा प्रोजेक्ट लिमिटेड. डिझाईन तयार केलं गेलं HCP डिझाईन अँड कंपनी. बांधकाम कालावधी कितीचा लागला? 2.5 वर्ष लागला. जुन्याला बांधकाम, जुनी इमारत बांधकाम करायला लागले 6 वर्ष, नवीनला लागले 2.5 वर्ष. येते लक्षात? बांधकाम खर्च आताचा आहे 1200 कोटी, त्यावेळेचा होता 83 लाख ओल्डचा. आसन क्षमता नवीन याची आहे लोकसभेची 888, राज्यसभेची आहे 384. एकूण 4 मजली नवीन इमारतीचं बांधकाम आहे. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 28 मे 2023ला झालं. कधी झालं? 28 मेला झालं 2023ला. आता याच्याबद्दल थोडक्यात विशेष माहिती पण आपण जर बघितली तर आपल्याला एक लक्षात येईल. जुन्या बिल्डिंगपासून आपण, येते लक्षात, जुन्या बिल्डिंगपासून आपण काय करतो आहे? नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेलो आहोत. येते लक्षात? त्याला सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट असं नाव आहे. त्याला काय नाव आहे? सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट. तसंच पर्यायी त्याला दुसरं नाव पण आहे, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. काय नाव आहे? रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. हा जो ओल्ड व्हिस्टा प्रोजेक्ट आहे, येतं लक्षात, ज्याचं उद्घाटन झालं होतं जुन्या प्रोजेक्टचं, त्याच्यामध्ये काय काय इन्क्ल्यूड होतं? राष्ट्रपती भवन, नॉर्थ अँड साऊथ ब्लॉक. पहिल्यांदा राष्ट्रपती भवन, नंतर नॉर्थ अँड साऊथ ब्लॉक, नंतर पार्लिमेंट हाऊस, संसदगृह, येतं लक्षात, सोबत रेकॉर्ड हाऊस, येतं लक्षात, त्याच्यासोबत इंडिया गेट मॉन्युमेंट आणि सिव्हिक गार्डन. या सर्व ठिकाणांना एकत्रित मिळून काय म्हटलं जायचं? सेंट्रल व्हिस्टा. काय म्हटलं गेलं? सेंट्रल व्हिस्टा. ओके, पुढची महत्त्वाची बाब, जे जुनं स्ट्रक्चर होतं पार्लिमेंटचं ते डिझाईन केलं गेलं होतं सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर. आपण मगाशीच बघितलं. हे जे डिझाईन आहे जुन्या संसदेचं ते इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरित होतं 64 गणा योगिनी टेम्पल मोरणा MP मधलं. 64 गणा योगिनी टेम्पल जे आहे मोरणा येथे मध्य प्रदेशमधलं, तिथल्या कन्स्ट्रक्शन्सने प्रेरित होऊन जुन्या पार्लमेंटचं बांधकाम केलं गेलं असं मानण्यात येतं. कारण की त्या दोघांमध्ये 80% साम्य आहे. 2 फ्लोअर जुन्या इमारतीचं जे बांधकाम झालेलं होतं त्याच्यामध्ये 2 फ्लोअर वाढवण्यात आले. कधी? 1956ला, भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर 1956ला पहिली ॲडिशन त्या ठिकाणी भारतीयांनी केली. द पार्लिमेंट वॉज फर्स्टली नोन ॲज इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. येतं लक्षात? ब्रिटिश जोपर्यंत भारतात होते तोपर्यंत त्याचं नाव काय होतं? पार्लिमेंटच्या ऐवजी इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे नाव होतं. आता नवीन जे आहे, येतं लक्षात, संसद, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी एक वेगळी थीम फॉलो करण्यात आलेली आहे. डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन
इन लोकेशन इन न्यू पार्लिमेंट दिसतंय आणि उजव्या बाजूला थीम त्या ठिकाणी कोणती आहे. लोकेशन आहे लोकसभा हॉलमध्ये. कोणती थीम आहे? नॅशनल बर्ड पिकॉकची थीम आहे. राष्ट्रीय पक्षी मोरची थीम आहे. दुसरं ठिकाण आहे राज्यसभेच्या हॉलमध्ये. कसली थीम आहे? तर नॅशनल फ्लॉवर, राष्ट्रीय फूल लोटस कमळचं थीम त्या ठिकाणी फॉलो करण्यात आले. कॅम्पस ऑफ पार्लमेंट, पार्लमेंटचं जे कॅम्पस आहे, परिसर आहे, त्या ठिकाणी राष्ट्रीय वृक्ष बनियान याची थीम फॉलो करण्यात आलेली आहे. प्लेस नेक्स्ट टू द लोकसभा स्पीकर, लोकसभा स्पीकर जिथं बसतात त्याच्या एक्झॅक्ट समोर कसलं थीम किंवा काय ठेवलेलं आहे? तर सिंगोल ठेवलेला आहे, जो चोल घराण्याचा वारसा सांगतो. येत्या लक्षात, याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. गेट ऑफ पार्लिमेंटवर काय ठेवण्यात आले? पार्लिमेंटच्या गेटवर कोणती थीम फॉलो करण्यात आलेली? अशोक चक्रची थीम फॉलो करण्यात आलेली आहे. ऑन द रूफ ऑफ द पार्लिमेंट हाऊस, पार्लिमेंटच्या संसदेच्या छतावर कोणती थीम आहे? तर अशोक पिलर. येत्या लक्षात, अशोक पिलर त्या ठिकाणी स्थापण्यात आलेला आहे. 6 गेट्स ऑफ द पार्लिमेंट, पार्लिमेंटची जी 6 गेट आहेत, एंट्री पॉईंट्स आहेत, एंट्री एक्झिट पॉईंट्स, त्याला ग्रॅटिट्यूड फॉर द वॉटर, लँड अँड स्कायला ते डिव्होट केलेले आहे. येत्या लक्षात, समर्पित केलेले आहेत. येत्या लक्षात, ही थोडक्यात माहिती मित्रांनो आपण चर्चा केली. कशाच्या संदर्भात? नवीन पार्लिमेंटच्या बाबतीमध्ये. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपण पुढची बातमी बघत आहोत, ती म्हणजे 25 मे आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालदिन म्हणून साजरा केला जातो. 25 मे रोजी होणारा हा बालदिन हरवलेल्या मुलांच्या सुरक्षेवर प्रकाश टाकतो. देशभरातील मुलांचे संरक्षण करण्यासाठी अधिक परिश्रम करणाऱ्या प्रति, येत्या लक्षात, हा दिवस सन्मान करतो. पोलीस क्लास फाउंडेशनच्या मते 99.8% मुले हरवल्याची तक्रार दाखल केली जाते. येत्या लक्षात, इंटरनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन ICMACचं मुख्यालय जे आहे ते अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये आहे. तिचे त्यावेळेचे 2023ची जी सुरुवात आहे त्यावेळेला त्याचे अध्यक्ष होते. मे बी हेच असू शकतील किंवा भविष्यात जर बदललेले असतील तर पुढच्या लेक्चरमध्ये ती बाब चर्चेला येईल. मात्र त्यावेळेला त्याचे ICMACचे अध्यक्ष डॉक्टर फ्रान्स डी ह्युमर. येत्या लक्षात, हरवलेल्या व्यक्ती आणि मुलांसाठी महत्त्वाचे जे ऑपरेशन्स हाती घेण्यात आले त्याच्यापैकी पहिलं आहे ऑपरेशन मिलाप, दिल्ली पोलिसांद्वारे. ऑपरेशन मिलाप कोणापासून सुरू केलं गेलं? कोणी सुरू केलं? दिल्ली पोलीस. ऑपरेशन स्माईल, हैदराबाद पोलीस. ऑपरेशन मुस्कान, तेलंगणा पोलीस. लक्षात ठेवा, मिलाप दिल्ली, स्माईल हैदराबाद आणि मुस्कान तेलंगणा. येत्या लक्षात, नारी को नमन योजना कोणी सुरू केली? हिमाचल प्रदेश. महिला सन्मान योजना महाराष्ट्र राज्याने सुरू केली. या दोन्ही महत्त्वाच्या योजना आहे. दोन्हीही योजना महिलांना STच्या तिकीट सवलतीसाठी आहेत. नारी को नमन योजना आणि महिला सन्मान योजना ST फेअर्सच्या संदर्भात ते आहेत, तिकीट सवलतीच्या संदर्भात आहेत. ओके, ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंतची ही चर्चा तुर्तास पॉज घेऊया. भेटूया पुढच्या 5व्या सेशन्समध्ये. थँक्यू व्हेरी मच.